राज्यात कडाक्याची थंडी पडलेली असताना राज्यातील राजकीय हवा मात्र चांगलीच गरम झाल्याचं दिसून येतंय. याचं कारण आहे कोण होणार राज्याचा मुख्यमंत्री. महायुतीच्या बाजूने जनतेने कौल दिलाय. राज्यात सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या भाजपा पक्षाचाच मुख्यमंत्री होईल असं देखील बोललं जातंय. भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांची निवड मुख्यमंत्रीपदी केली जाईल अशी आशा भाजपा कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. परंतु मुख्यमंत्री पदाचे देवेंद्र फडणवीस हेच प्रबळ दावेदार का आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. नमस्कार, मी सचिन आणि तुम्ही पाहताय महालाईव्ह. राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले असून राज्यात महायुतीची सत्ता आली आहे. महायुतीच्या बाजूने राज्यातील जनतेने कौल दिला आहे. भाजपाचे 132 आमदार निवडून आलेले आहेत. यामुळे राज्यात भाजपाचाच मुख्यमंत्री होईल अशी परिस्थिती आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव चर्चेत आहे. मात्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून कोण शपथविधी घेणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. परंतु एकंदरीतच राजकीय परिस्थिती पाहता राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय पर्याय नाही असे चित्र दिसून येते. देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी स्वतःला सिद्ध केलं आहे. या निवडणुकीत देखील त्यांनी भाजपाचे 132 आमदार निवडून आणले आहेत. म्हणूनच देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री असावेत अशी राज्यातील भाजपा कार्यकर्त्यांची अपेक्षा असल्याचं दिसून येत आहे. तेथील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या एकूण जागांपेक्षा अधिक जागा या भारतीय जनता पक्षाच्या आहेत. एवढ्या जागी भाजपाचे उमेदवार निवडून देऊन एक प्रकारे जनतेने भाजपाचा मुख्यमंत्री व्हावा असाच जनादेश दिला असल्याचं देखील बोललं जाते. राज्यात भाजपाकडे सर्वसमावेशक सर्व भागांचे नेतृत्व करणारा असा आश्वासक चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिले जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात घेतलेली मेहनत पाहता त्यांचे पारडे जड आहे. मुख्यमंत्री पदावर त्यांचा क्लेम आहे. यामुळे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड होईल हेही सांगितलं जातंय. एकंदरीतच देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असं सांगितलं जातंय. या मागील राजकीय परिस्थितीचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न आपण करूयात. सध्या राज्यात एक मतप्रवाह असा दिसून येतो तो म्हणजे भाजपने मराठा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी द्यावा. कारण मागच्या 1 ते 1.5 वर्षात राज्यात मराठा आणि ओबीसी असा सुप्त संघर्ष पाहायला मिळाला. याचा परिणाम राज्याच्या राजकारणावर देखील झालेला पाहायला मिळाला. मराठा आरक्षणाचे आंदोलन उभे राहिले. मनोज जरांगे पाटलांनी अक्षरशः संपूर्ण राज्यभर आरक्षणाचा लढा उभा केला. तसेच दुसरीकडे ओबीसी मध्ये देखील अस्वस्थता दिसून आली आणि मग ओबीसींचे देखील नेते समोर आले. यामुळे मोठ्या प्रमाणात अस्वस्थतेचे वातावरण राज्यात झाल्याचं दिसून आलं. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्याऐवजी मराठा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी द्यावा अशी चर्चा सुरू आहे. परंतु या चर्चेचा कितपत परिणाम होऊ शकेल हा सुद्धा एक मुद्दा आहे. कारण भाजपाकडे त्या पद्धतीचा संपूर्ण महाराष्ट्राला व्यापेल, संपूर्ण महाराष्ट्राचे नेतृत्व करू शकेल आणि सगळ्या मित्र पक्षांना म्हणजेच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन चालेल असा मराठा चेहरा, पूर्ण ताकदीचा नेता मुख्यमंत्री पदासाठी सद्यस्थितीत तरी भाजपामध्ये दिसत नाही अशी चर्चा भाजपाच्याच गोटात सध्या सुरू आहे. मागच्या काही वर्षातील राजकीय परिस्थिती पाहता देवेंद्र फडणवीस यांनी एक नवीन फळी भाजपमध्ये तयार केली. वेगवेगळ्या भागात त्यांचे नवीन नेतृत्व तयार केले आहेत. अनेक जणांना त्यांनी ताकद दिली. देवेंद्र फडणवीस यांनी 2014ला मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यात अनेक नेते देखील तयार केले. त्यांना देखील ताकद दिली. त्यांना शक्य होते तेथून निवडून आणणं, ज्यांना शक्य नव्हतं त्यांना विधान परिषदेवर घेतलं. अनेकांना महत्वाची पदं देखील दिली आहेत आणि एक आपला जबरदस्त होल्ड महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी निर्माण केला आहे. भाजपवर देखील देवेंद्र फडणवीस यांचा जबरदस्त पकड आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या मागील 10 वर्षांच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड मेहनत पक्षासाठी घेतल्याचं दिसून येतंय. त्याचाच परिणाम म्हणून 2019ला भाजपाचे 105 आमदार निवडून आले आणि आज आपण पाहतोय 132 आमदार निवडून आलेले आहेत. देवेंद्र फडणवीस राज्यातील फोल्ड पाहता भाजपाच्या केंद्रातल्या कुठल्या नेतृत्वाला वाटलं की फडणवीस यांना डावलावं किंवा आणखी कोणाला वाटलं की फडणवीस सध्या नकोत, तरीही देवेंद्र फडणवीस यांना डावलणं शक्य होत नाहीये. कारण त्यांचा पक्षावर आणि राज्यातील नेत्यांवर प्रचंड होल्ड आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे सरकार स्थापन झाले त्यावेळी राज्यात सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाला मुख्यमंत्रीपद मिळेल अशी आशा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना होती. परंतु त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री करण्यात आले
तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली. राज्यात सर्वात जास्त जागा निवडून आणून देखील पुढची 2.5 वर्ष त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळला आणि यानंतर आता 2024च्या निवडणुकीत 132 जागी भाजपाचे आमदार निवडून आणले आहेत. याचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांनाच जाते असं देखील बोललं जात आहे. राज्यात महायुतीची एक हाती सत्ता मिळूनही आता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे किंवा जो विलंब लागतोय किंवा ज्या चर्चा होत आहेत त्यात एकनाथ शिंदे कुठेतरी नाराज होत आहेत असं सांगितलं जात आहे. तर या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त भाजपचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत, कारण त्यांना वाटते की देवेंद्र फडणवीस यांनी खरंच या पक्षासाठी काहीतरी केलेलं आहे आणि ते त्यांना मिळायला हवं, पण फडणवीस यांना ते मिळेल की नाही याची धाकधूक सुद्धा भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येते. जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा सुद्धा ऐन वेळेस फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद जाहीर करण्यात आलं होतं आणि राजभवनामध्ये जो शपथविधी पार पडला तेव्हा सुद्धा भाजपच्या अनेक आमदारांनी वरिष्ठ नेतृत्वाच्या विरोधात उघड भूमिका घेतल्याचं त्यावेळेस दिसून आलं होतं. उघडपणे अनेकांनी नाराजी देखील व्यक्त केली होती. अशा स्वरूपाची माहिती देखील समोर आली होती. आता पुन्हा 2024 मध्ये भाजपा राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आलाय आणि अशातच पुन्हा मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा समोर आला आहे. सध्या भारतीय जनता पक्षाला महायुतीतील मुख्यमंत्री पदाबाबत असलेली नाराजी दूर करावी लागणार आहे, कारण शिवसैनिकांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतंय, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अजित पवार हेच मुख्यमंत्री व्हावेत असं देखील वाटतंय. अशा पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंना आणि अजित पवारांना सोबत घेऊन महायुतीला पुढे न्यायचं काम भारतीय जनता पार्टीला करावं लागणार आहे. भाजपाचे 132 आमदार, पक्षाचे संघटन सांभाळणं आणि ह्या गोष्टी करत असताना सरकारची जी कामे आहेत, ज्या महत्वाच्या योजना आहेत त्या देखील पूर्ण कराव्या लागणार आहेत. हे सर्व करण्यासाठी प्रशासनावरती पूर्ण पकड असणारा, राज्याच्या राजकारणावरती संपूर्ण पकड असणारा आणि पक्ष संघटनेत देखील मजबूत पकड असणारा असा सक्षम नेता भाजपाला आवश्यक आहे. आणि असा नेता म्हणून भाजपामध्ये एकच नाव समोर येतं, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. 2 दिवसांपूर्वी राज्यातील महायुतीचे नेते दिल्लीत अमित शहा यांना भेटले. या भेटीचे काही फोटोही सोशल मीडियावर चांगले चर्चेत आहेत. या भेटीत देखील देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे. देवेंद्र फडणवीस हे मेरिटवर मुख्यमंत्री पदासाठी प्रबळ दावेदार आहेत. यामुळे फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री होतील अशी आशा राज्यातील भाजपाचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. परंतु प्रत्यक्षात भाजपाचे केंद्रीय नेते राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी कोणाचे नाव जाहीर करतात आणि कोण मुख्यमंत्री पदाची शपथ घेतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, कोण होईल राज्याचा मुख्यमंत्री हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.